पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय आनंदी, अगं सगळा तो कापडाचा बोळा माझ्या तोंडात गेला असता ना। रमाताई बघताय ना, आज ऑफिसलाही नाही गेलेत, निवांत बसलेत। काय झालंय काही कळत नाहीये। यांची नोकरी आनंदी, मनातल्या मनात काय बोलतेस तू? मोठ्यांनी बोल ना। एक तर मी काय बोलते हे तुला ऐकू येत नाहीये। सांग काय बोलतेस ते। कधी एकदा तू माझं मंगळसूत्र घालणार आहेस आणि मी कधी या फ्रेम मधनं बाहेर पडणार आहे? आनंदी, या आल्या अवलक्षणाबाई, मिरवतायत पा कशा। कशी वाटते साडी तुला? छान आहे की नाही? नुसते हो, आवडली नाही का? बदलून आणू का? आजही ऑफिसला नाही गेले ते। बहुतेक नोकरी गेली आहे यांची। भाई ग, नोकरी गेली आहे म्हणजे साडी परत करावी लागते बहुतेक। मी कसली परत करते? पेढे घ्या, पेढे। हे घ्या आई, पेढे खा। अगं बाई, आता आनंदी राघवनी नाही मनावर घेतलं, तुम्ही दोघांनी मनावर घेतलं का ग? काहीतरी काय बोलतेस गाई? घे पेढा खा। अगं बाई, सांग तरी कसले पेढे आहे ते? यांना ना प्रमोशन मिळालंय हो, आणि दिवाळीचा भरपूर बोनस मिळालाय। वा वा वा, चला देवकृपेने कुणाचं तरी भलं झालेलं आहे या घरामध्ये। दादा हे घे। अभिनंदन तुझं। थँक्यू। माझं कसलं अभिनंदन करतो? हो, क्रेडिट तुला पण जातं ना। अगं तू इथे असतेस म्हणून तर भाऊजींची तिकडे प्रगती होते ना। दादा काय तू? आणि ऐक, त्यांना पण म्हणा अभिनंदन, आणि ह्या दिवाळीला तरी घरी या। हो, ते कसले येत आहेत, तुला माहिती आहे ना त्यांच्या वेळांबद्दल। आनंदी हे घे। अभिनंदन। थँक्यू। आणि हे पेढे माझे आणि हे चिंगीचे। हा हो। आई आई मला सांग, तुझा नंबर नाहीये का त्या शक्कूकडे? काय आलं? सकाळपासून 17 वेळा फोन केलाय तिने मला। हॅलो, हा हा, हे आई आई थांब जरा थांब। हे घे, बोल। दिसतो का मोबाईल तुझा? हा जक्कू, बोल ग। हो हो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा फराळ तुलाच करायचा आहे। हो, तेच पदार्थ, 2 प्रकारचे लाडू, अनारसे, करंजा, चिवडा, शेव, चकल्या, कडबोळ्या। हो ग बाई, माहिती आहे तू पैसे वाढवलेस, पण आता फराळ तर करावाच लागणार ना। तो काय आम्हाला जमणार नाही बाई। फक्त एक काम कर राजा, ऐक, फराळ जरा लवकर पाठव। नाही मागच्या वर्षी सारखं व्हायचं नाही तर पहिल्या आंघोळीला आम्ही तुझीच वाट बघत होतो। हा चल ठेवते। आई, अहो काय केलं तुम्ही? काय ना, बाहेर कशाला दिली फराळाची ऑर्डर? गेली 6 वर्ष देतोय आपण। हो, पण किती महाग असेल, त्यात ह्यांची नोकरी पण गेली आहे बहुतेक। अरे मला सांग, शक्कू मावशीला फराळाची ऑर्डर दिलीस ना, तर आमच्यासाठी पण दे ना 1.5 किलो, घरी घेऊन जाईल, होईल आम्हाला दोघांना। काय नवीन आहे त्या, दरवर्षीच देते ना मी। आई, ताई, आपणच बनवूयात का घरी फराळ? आपले पैसे पण वाचतील आणि घरची चव पण मिळेल। हा ग, पण आई, मला माहितीये थोडा त्रास होईल, पण अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी सांभाळून घ्यायला हवं ना। यांच्यावरचा ताण कमी करायला हवा। तुम्ही काळजी करू नका हा, दोघी मिळून मिसळून केलं ना की असा पटापट फराळ तयार होईल। शंकरपाळ्या, फक्त शंकरपाळ्या तर तुझ्या सासूला त्या पण चिरणीने चिरताना तेवढंच जमतं। बस तुम्ही शंकरपाळी बनवा, बाकी मी बनवते ना।
करूयात सुरुवात? लगेच? लगेच. मी इथलं पटापट आवरून घेते. तोपर्यंत तुम्ही पोहे निवडून ठेवा. पोहे? हां. बर, पोहे. हे घे त्या शकू मावशीला सांग ऑर्डर कॅन्सल. सांगितलं शंकरपाळ्या तर करायला लावते पोहे. काय करायचं? तुला तू चिवडा चल. काय गो काय आलं? पोहे कुठे असतील ग? तू कामासाठी खूप दिवसांनी आलीस ना किचन मध्ये, म्हणून तुझं असं झालंय. मोबाईल बंद ठेव. दिवाळीची सुरसुरी लावी ना तुझ्या तोंडात. आनंदी, पोहे कुठे आहेत ग? फ्रीजच्या बाजूच्या फडताळात ते. आई तुला फडताळ म्हणाली ती? त्याला फडताळ म्हणाली. बावळट तू उघड. चल. हो गा. काढते ठेव. पोहे. हा. हे, यात काय आहे बघूया. यात पण आहे एवढे सगळे. अरे देवा, अरे देवा. हा. अरे हे घे. आई काजू पण लागतील ना? कशाला? त्यासाठी काजू. वर्षा, मी काय म्हणते, हा एक विचारू का बाळा तुला? बोल की. जर समजा राघवची नोकरी गेलीच तर मी तुझ्याकडे येऊन राहते. माझ्याकडे? हो अगं, कसं आहे माहितीये का, यांच्याकडे मला अगं कामं करावी लागतील आता. हो, आणि ते मला नाही झेपणार माझे गुडघे, तुला तर माहिती आहे. आई हे बघाई कसं आहे, हे घर आहे ना, हे तुझं घर आहे. त्यामुळे तू तुझ्याच घरात राहायला हवंस ना. आणि तू मला सांग, हे असं मुलीच्या सासरी जाऊन राहणं बरं दिसतं का? कुठल्या नक्षत्रावर जन्म झाला होता ग तुझा? सदान कदा इथं पडलेली असतेस, इथलंच खाते, नवऱ्यासाठी डबे भरू भरू घरी घेऊन जातेस, आणि आता साधी आई म्हणते की तुझ्याकडे येऊन राहू का? तर आई जड झालीये तुला? जड झालीये? तुझा भाऊ राघव काय काय केलं नाही त्याने तुझ्यासाठी? आई हे बघ, दादाना सगळ्यांसाठीच सगळं करत असतो. तो त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याचा खापर तू माझ्यावर फोडू नकोस, सांगून ठेवते तुला. आणि बायकोचे किती लाड करतो हा. आई एकतर आनंदी माहेरून येताना काहीही घेऊन आलेली नाहीये, बरोबर? तरी सुद्धा सगळं चालू आहे तिचं या घरात. हे ते मंगळसूत्र घेतलंय, कितीचं आहे ते? 1.25 लाखाचं आहे आई. 1.25 लाख. कळतंय तुला? हो, म्हटलं होतं मी त्याला की महाग आहे बाबा मंगळसूत्र, बोलले होते मी त्याला. आणि हे एवढं महाग मंगळसूत्र घालून फिरते सगळीकडे, तेव्हा नका होत दादाचा खर्च. आता तर काय दिवाळी आहे, आता तर दादा दिला छान महागचं काहीतरी. आनंदी, ए राजा, ए सोन्या, आई ऐकलं वाटतं तिने. ऐकलं पण आणि रागही आलाय तिला. आता आता काय, आता करेल तिच्या वडिलांना फोन. तो तरकट म्हातारा येईल तरा आणि वाचा वाचा भांडेल आपल्याशी. आई आई चल तिला समजावायला जाऊ. चल चल चल. हो, जाऊया जाऊया. अगं राहू ते गेट ते. अगं मला टेन्शन आले, चगळू दे. आनंदी, आनंदी आनंदी ऐक ना. हा ऐक ना. अगं मी ना ते सहज बोलले होते. हो, आणि मला तर तसं बोलायचंच नव्हतं. ए ही तोंड फाटकी, डोकं ना घरी ठेवून येते. आई काय असं बोलतेस ग? बरोबर आहे, डोकंच नाही तुला. अगं, साहजिक आहे ना. आता राघव आनंदीचा नवरा आहे म्हटल्यानंतर तो कोणाचे लाड करणार? आईचे लाड करणार का बहिणीचे लाड करणार? आणि तुझं लग्न लावून दिलंय ना, आहे ना तुझा नवरा तुझे लाड करून द्यायला. आणि माझं म्हणशील ना बाळा आनंदी, तर मी म्हातारा जीव, मला दिलं काय नाही दिलं काय, मी एका कोपऱ्यात बसून राहते. मला काही हाऊस मौस नाही. बघ, यापुढे राघव
आनंदीचा नवरा आहे आणि तो तिच्यासाठी वाटेल ते करणार. तू बोलायचं नाही. नाही आई, अगं ते दादाचा जॉब जात होता ना आनंदी. हा बरोबर आहे, मला पण वाटलंच ते. म्हणजे तुला टेन्शन आलं असेल ना जॉबचं त्याच्या, बरोबर आहे. पण त्याला कुठे कळतंय, त्याचं खर्च करणं चालूच आहे, खिशात हात जातातच आहेत त्याचे. म्हणून मग मी म्हंटलो की काय आता आपण तरी कशाला आखडता हात घ्यायचा, नाही का ग आई? वर्षते, हं? रमाताईंचं मंगळसूत्र माझ्या कपाटात असेल ना? आहे ना? हो आहे ना. म्हणजे आता मी जर बघितलं तर ते कपाटातच आहे ना? असेल ना. आणि मंगळसूत्राच्या किमतीपेक्षा त्याचं पावित्र्य जास्त महत्वाचं असतं एका बाईसाठी. हो अगं खरंय खरंय, बरोबर बोलतेस तू. पण मी काय म्हणत होते, ते पोहे निवडतोय आम्ही, म्हणजे झालेच आहे, बरेच झाले, थोडेसे राहिले. वर्षा चल चल पोहे निवडूया, चल चल. हा मी 3 दिवस ऑफिसला पुढे येणार नाहीये, तसं मी मेल पाठवलाय. तो मेल एकदा चेक करून घ्या ना. या थँक्यू. ए बाबा, मला फटाके पाहिजे. नाही. बाबा, माझे सगळे फ्रेंड फटाके आणायला गेले, मी पण जाऊ त्यांच्या सोबत? चिंगी, फटाके नको. अरे बाबा, मग तू ते पैसे दिलेस त्याचे काय? मग त्या पैशाने तू इतर कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतेस ना. यार बाबा, तू नेहमी असंच करतोस. चिंगी बाळा, कशाला हवेत तुला फटाके? कशाला पाहिजे म्हणजे? तू काय आता मला फटाके पण बनवून देणार? ये चिंगी, मला नाही येत फटाके बनवता. पण कशाला फोडायचे तुला फटाके? हे बघ, दिवाळीत फटाके म्हणजे आपण दिवाळीला दिलेली ओळख. दिवाळीत ना करण्यासारखं खूप छान छान गोष्टी आहेत. जसं आपल्या परंपरेनुसार किंवा प्रथेनुसार. काय 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 परंपरा आणि ते सेकंड वाला काय पप? हा तेच. पण मला कसंही करून फटाके पाहिजे 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 पाहिजे. ए चिंगी ऐक ना. ए बाळा, ए चिंगी. अहो, बोलायचंय. काय? हात पुढे करा आनंदी, काय झालं? प्लीज. हात पुढे करा. आनंदी, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात का नाहीये? हे बघा, तुम्हाला मला काही सांगावं असं वाटत नाही. आत्तापर्यंत कधीच काही सांगितलं नाही. बरोबर आहे, कसं सांगणार? कारण तुम्ही मला आपलं मानलंच नाही. मला माहिती आहे तुमच्या मनात फक्त रमाताईंचीच जागा आहे. ती जागा मला कधी घ्यायची पण नाहीये. पण या घरात माझी काय जागा आहे हे आता मला कळायला हवं. जवळपास 2 महिने झाले या घरात येऊन. 2 महिन्यांचा संसार खूप काळाचा संसार असं मानता नाही येणार. पण 2 महिन्यात माझा नवरा किती कमवतो, मी किती खर्च करायला हवा हे मला कळायला नको का? म्हणजे बाजारातनं काही गोष्टी आणल्या तर पैसे उरतात. ते पैसे तुम्हाला द्यावे की मी ठेवावे हे पण कळत नाही मला. घरात एखादं नाणं सापडलं तर त्याला नमस्कार करते, पण त्यापुढे ते कुठे ठेवावं हेही कळत नाही मला.
एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती आपल्याला परवडणारी आहे की नाही इतक्या साध्या गोष्टीचा अंदाज येत नाहीये मला. पण खरं सांगू, इथे आल्यापासून काही वेगळं करावं अशी उसंतच मिळत नाहीये मला. तुम्हाला जेवढं परवडेल तेवढ्या पैशात हे घर उत्तम चालवणं माझं काम आहे. हे प्रत्येक गृहिणीचं असतं. पण तुम्ही मला काही सांगितलंच नाही तर मला माझे निर्णय घ्यावे लागतील. सोनं, दागिने ह्यात कधी रस नव्हताच मला. हे बघा, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, पण माझा निर्णय झालाय. तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर हवी आहेत ना? ठीक आहे, ये अहो, ये बस इथे अहो, बस. हे बघ, हे माझे पासबुक्स आहेत. महिन्याला मला जो पगार मिळतो ना त्याची सगळी नोंद आहे ह्याच्यामध्ये. 5 आकडे पगार आहे मला, कमी नाहीये ना. आणि तेवढंच नव्हे तर भविष्याची तरतूद सुद्धा मी करून ठेवलेली आहे. हे बघ, हे पोस्टामध्ये गुंतवलेले पैसे, त्यानंतर हे दुसरं पासबुक आहे. दुसऱ्या अकाउंटवरून सुद्धा मी इतर ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आणि हा, आपल्या कुटुंबाची मला काळजी आहे म्हणून सगळ्यांचे मेडिक्लेम्स मी काढून ठेवलेले आहेत. मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपल्याला सेव्हिंग्स मधले पैसे वापरण्याची वेळ येऊ नये म्हणून हे आईच्या नावे गुंतवलेले पैसे. पहिल्यांदा नोकरीला लागलो ना तेव्हापासून हे करतोय. आणि आनंदी, हे तुझ्या नावे गुंतवलेले पैसे. आणि एक लक्षात ठेव, नोकरी गेली तरी सुद्धा मी काय असं घरी बसून राहणार नाहीये ना. आणि एवढंच नाही, अजून एक थांब. हे माझे सगळे सर्टिफिकेट्स. कॉलेजमध्ये टॉपर होतो मी. हे बघ, ही लॉची डिग्री. आता मला सांग, माझं हे एवढं शिक्षण पुरेसं आहे ना मला दुसरी नोकरी मिळवून देण्याकरता? हो की नाही? मग कशाला काळजी करतेस? माझ्यावर विश्वास नाहीये? हो, आहे विश्वास. तुम्हाला दोष द्यायचा नव्हता मला. एक मिनिट आनंदी. खरं तर चूक माझीच आहे. हो, मी उगाच तुझ्यावर रागवलो. जी परिस्थिती आहे त्याची तुला काहीच माहिती नसताना सुद्धा खरं तर मी तुला सगळ्या गोष्टींची माहिती करून देणं गरजेचं होतं. तसं न करता मी तुझ्यावर फक्त चिडचिड केली. आणि आता ही परिस्थिती बघितल्यानंतर तुला टेन्शन येणं सुद्धा साहजिकच आहे. अरे बघ, नको टेन्शन घेऊस तू. आता मला सांग, आता तरी हे मंगळसूत्र घालशील ना? नाही, आनंदी, म्हणजे मला पूर्वीचंच मंगळसूत्र हवंय. तुमच्या जशा भावना जोडल्या गेल्यात ना त्या मंगळसूत्राशी, अगदी तशाच माझ्या भावना जोडल्या गेल्यात. मला तेच मंगळसूत्र हवंय. अहो, थांबा. हे मंगळसूत्र आता तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालायचं. तू हे नीट केलंस? हो, या रमाताईंच्या मंगळसूत्रात आता माझाही अंश आहे. फक्त रमाताईंचंच मंगळसूत्र आहे असं नाही वाटणार आता मला.
मी फ्रेम मधनं बाहेर पडले. फ्रेम मधनं बाहेर पड म्हणजे आनंदीने मंगळसूत्र घातलं की काय? येस येस, आनंदीने मंगळसूत्र घातलं.